नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी धवल कांतीलाल रंगारकर इव्हॉल्व करिअर अकॅडमी मध्ये आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत करतो। मित्र लक्षात घ्या, है ना, थोडासा उशीरच झाला है ना, पण असो है ना, लेट पण थेट आहे ना। तर लक्षात घ्या, जी आरआरबी ग्रुप डी आहे, आरआरबी ग्रुप डी आहे, रेल्वे रिक्रुटमेंट बोर्ड है ना, आरआरबी रेल्वे रिक्रुटमेंट बोर्ड है ना, जे काय करत आहे, ग्रुप डी ची जी काही एक्झाम आपण फॉर्म वगैरे भरलेले होते, तर त्याची जी काही एक्झाम डेट आहे रे भाऊ, जी एक्झाम डेट आहे ती काय झालेली आहे, डिक्लेअर्ड झालेली आहे, आउट झालेली आहे, बरोबर आहे ना। म्हणजेच आता लक्षात घ्या, आपण आतापर्यंत जो काही झोपलेलो होतो है ना, किंवा आपण वाट पाहत होतो की बाबा कधी एकदा ते डेट येते आणि मग नंतर मी कुठं अभ्यासाला लागतो, आहे की नाही, असतात आपल्याला असेही असतात की काय होईल, मला एकदा डेट तरी येऊ दे म्हणते, मग बघ माझी स्पीड है ना। आणि जे आतापर्यंत काय होतं ते हळू म्हणजे आपल्या त्यांच्या स्पीडने अभ्यास करत होते त्यांचं तर ठीक आहे, त्यांना काही प्रॉब्लेम नाही आहे, पण जे आता अजूनही झोपलेले असतील त्यांनी जागा व्हायची वेळ आहे रे भाऊ, है ना। आता जर जागा नाही झाला तर 2 महिने काय तुला 10 महिने भेटले तरी पॉसिबल नाही आहे ती गोष्ट, है ना। शिवाय ग्रुप डी अशी एक्झाम आहे की 2 महिन्यात त्या एक्झाम मध्ये आपल्याला काहीच करता येत नाही, कधी जर आपण आतापर्यंत काहीच केलेलं नसेल तर, है ना। हा, पण 2 महिने हा जो वेळ आहे हा त्यांच्यासाठी एवढा अति महत्वाचा का म्हणून आहे, कारण त्यांना फक्त या 2 महिन्यात काय करायचंय, स्वतःवरती फक्त प्रॅक्टिस सेशन आणि स्वतःला काय करायचंय तिथे म्हणजे पारखून पाहण्यासाठी जो काही वेळ असतो स्वतःला पारखण्यासाठी, तो वेळ सफिशियंट आहे, मोर दॅन इनफ आहे, है ना। पण ज्यांनी आतापर्यंत काहीच नाही, पुस्तकही पाहिलेलं नाही किंवा काही म्हणजे त्याला काहीच आयडिया नाही आहे, अशांसाठी 2 महिने काय म्हणजे पॉसिबलच नाही आहे, है ना। पण ठीक आहे, काही हरकत नाही आहे, पण 2 महिने म्हटलं तरी काही कमी वेळ नाही आहे तो, है ना। त्याच्यातूनही मार्ग निघू शकते, फक्त काय डेडिकेशन पाहिजे, फक्त काय पाहिजे आपल्याला, डेडिकेशन पाहिजे, है ना। होऊ शकते, कारण एखाद्याचा माइंड शार्प असतो, एखाद्याची आकलन क्षमता शार्प असते, है ना, जास्त असते, तर तो आहे की नाही, ज्या व्यक्तीला 6 महिने लागते तो 2 महिन्यातही करू शकतो, असेही काही विद्वान महाविद्वान असतात आपल्याकडे, है ना। तर त्यांच्यासाठी सुद्धा हा वेळ काय आहे, इनफ आहे। पण आता वेळ होऊ देऊ नका, है ना। आतापर्यंत ठीक आहे, जे काही आपण केलं किंवा पाहू डेट आल्यावर करू, किंवा डेट कधी येते काय येते, है ना। सध्या केस पेंडिंग आहे, तर मग केस क्लिअर झाल्याशिवाय डेट कशी येईल, है ना। तर अशाही विचारात आपण होतो, त्याच्यामुळे आपण थोडंसं काय केलं, अभ्यासावरती दुर्लक्ष केलंच आपण, नाही जरी ते हे केलं आपण, म्हणजे नाही स्वीकारलं तरी ते आपण जे केलं ते दुर्लक्ष केलंच आहे, राईट, है ना। रेग्युलॅरिटी मेंटेन करणारे फार कमी लोक आहेत, रेग्युलॅरिटी मेंटेन करणारे फार कमी लोक आहेत, है ना, लक्षात घ्या। त्यामुळे कसं काय आहे, आता सांगायचं एवढंच आहे की झोपलेले असाल तर आता जागे व्हा, आणखी आपल्याजवळ 60 ते 70 दिवस आहे, आणि या 60 ते 70 दिवसात आपल्याला आतापर्यंत जे नाही केलं ते करायचं आहे, है ना। आतापर्यंत जे केलं ते केलं, आणि ज्यांनी नाही केलं त्यांचंही ठीक आहे, पण आतापर्यंत आपण जे नाही केलं त्या गोष्टी आपल्याला आता परफॉर्म करायचं आहे या 2 महिन्यात। आठवतात ना, इंजिनिअरिंगले वगैरे असताना काय करत होतो आपण, इंजिनिअरिंगचे स्टुडंट किंवा इंजिनिअरिंगचे स्टुडंट काय करतात, वर्षभर सेमिस्टर होईपर्यंत अभ्यास करत नाही, पेपरचा दुसरा दिवस असतो, है ना, आणि हा 2 दिवसा अगोदर नाईट मारणं चालू करते, बरोबर आहे, पासिंग पुरता मार्क्स घेऊन येते, पण आपल्याला नुसतं पास व्हायचं आहे का नाही, आपल्याला काय करायचं आहे बाबा, आपल्याला मेरिटमध्ये यायचं आहे ना, कट ऑफ क्लिअर करायसाठी मेरिटच लागतो, इथे काही इंजिनिअरिंग थोडी आहे, है ना। तर लक्षात घ्या, सांगायचं तात्पर्य एवढंच, काय सांगायचंय की जी काही नोटीस होती, नोटीस काय होती बाबा, CEM 08/2024, है ना। अकॉर्डिंग टू दॅट नोटीस आरआरबी ग्रुप डी ने काय काढल्या होत्या, वॅकन्सीज काढल्या होत्या, आणि त्याचे फॉर्म फिलअप झालेले होते, राईट। त्याच्यानंतर आता काय झालेलं आहे, त्यांनी त्यांची जी काही एक्झाम डेट आहे जवळपास 1/8/2024 मधले नाही, 8व्या, बरोबर आहे, 1 वर्ष तब्बल झालेले आहे, है ना, जवळपास 1 वर्ष होत आहे, आणि 1 वर्षानंतर त्यांनी काय केली रे बाबा, त्यांची जी डेट आहे ते काय केली आहे, डिक्लेअर केलेली आहे। तर लक्षात घ्या, डेट काय आहे, 17th of November, 17th of
नोव्हेंबर तर कुठपर्यंत राहील रे बाबू, एंड ऑफ डिसेंबर, डिसेंबरचा शेवट है ना, म्हणजे शेवटच्या आठवड्यापर्यंत, किंवा असं म्हणू आपण की संपूर्ण डिसेंबर महिन्यात. कारण 15 ते 20 दिवसात होणारी काही रेल्वेची जे काही रेल्वे ग्रुप डी ची एक्झाम आहे ती 15 ते 20 दिवसात होणारी एक्झाम नाहीये है ना, कारण फॉर्मच एवढे आलेले तर ते 15 ते 20 दिवसात घेणं शक्य आहे का, नाहीये. त्याला 1 ते 1.5 महिना लागणं साहजिकच आहे. आणि तीच हे डेट आहे, 17 नोव्हेंबर पासून स्टार्ट होईल तर एंड ऑफ डिसेंबर म्हटलेलं आहे. म्हणजे याच्यामध्ये तुमचा डिसेंबर महिना पूर्ण म्हटला तरी चालेल. शेवटचा आठवडा काय, मागे पुढे 2-3 दिवस है ना, तर म्हणजे जवळपास तुमचा हा 1.5 महिना चालेल. ही एक्झाम जी चालेल ती किती महिने चालेल, 1.5 महिने चालेल. लक्षात घ्या टोटल वॅकन्सीज किती होत्या रे बाबा, टोटल जागेची जी संख्या आहे ती किती होती, तर ती होती 32,430. 32,430 एवढी संख्या होती. किती होती रे, 32,430 बरोबर है ना. आणि फॉर्म किती आले ते पहा ना, ठीक आहे. टोटल वॅकन्सी किती आपल्याकडे, 32,430 राईट. आणि फॉर्म किती फिल झाले रे भाऊ, फॉर्म किती फिल झाले, हे एवढे एवढे किती, 1 2 3 4 5 6 7 8 किती होतं रे बाबा, 8 अंकी आहे ना, 8 अंकी आहे. मग काय होईल, काय होईल, किती होतात हे, किती होतात, 1,08,22,423. 1,08,22,423 एवढ्या लोकांनी फॉर्म भरलेले आहेत, एवढ्या लोकांनी फॉर्म भरलेले आहेत. मग एक लक्षात घ्या, ज्याप्रमाणे आपण कोणत्या यात्रेला जातो किंवा जत्रेला जातो तिथं 3 प्रकारचे लोक असतात, त्याच प्रकारे इथंही 3 प्रकारचे लोक असतील. मी हे म्हणत नाही बरोबर, त्या प्रकारे इथं किती प्रकारचे लोक असतील, 3 प्रकारचे असतील. कोणकोणते रे भाऊ, एक असतात हौशे, दुसरे असतात नवशे आणि तिसरे असतात गवशे. बरोबर आहे, हौशे नवशे गवशे हे 3 प्रकारचे लोक असतीलच. त्याच्यामुळे हा आकडा आपल्याला पाहायचाच नाही, हा आकडा पाहायचा आहे का नाही. मग तरी सुद्धा या आकड्याला जर आपण कन्सिडर केलं तर किती बनतात रे याची, जवळपास 108,22423 डिवायडेड बाय 32430. आणि मी अगोदरच काढलेलं आहे, मी डायरेक्ट सांगतो तुम्हाला. तर आपली कॉम्पिटिशन बनते 334. म्हणजे लक्षात घ्या 32,430 एवढ्या वॅकन्सीज आहेत. तुला तेवढे पाहिजेत का रे, नाही. तुला काय पाहिजे, मला फक्त सर याच्यातली एक पोस्ट पाहिजे, एक जागा पाहिजे. बरोबर आहे, मला किती पाहिजे, एक पोस्ट पाहिजे, एकच जागा पाहिजे सर. त्याच्यासाठी सांगा, मला हे एवढं भारूड सांगू नका है ना. हा आकडा पाहिल्यानंतर तर बस मला झालेली तयारी मला काय झाली, विसरायला आली. बरोबर आहे. तर लक्षात घे, काय करायचं रे बाबा, 32,430 पैकी मला फक्त एकच जागा पाहिजे. या एका जागेसाठी किती लोक आहेत सर ते मला सांगा. तर लक्षात घे काय, तर या एका जागेसाठी तुला 334 लोकांसोबत कॉम्पीट करावं लागेल. किती लोकांसोबत कॉम्पीट करावं लागेल तुला, 334 लोक. हा मग आता ह्यातले काही ऍबसेंट असतील, यातले काही असतील, तुला मोजके आणि मोस्टली सांगतो तुला, नाही 334 सरळ ते 34 लोक सोडून दे, 300 लोकांसोबत तुझी कॉम्पिटिशन आहे एका सीट साठी. राईट, एका सीट साठी तुला किती लोकांसोबत भांडायचंय, 300 लोकांसोबत. एवढं तर दिसते ना. आणि हे सरळ मी तुला पेपरचं सांगत आहे, ते फिजिकलचं वगैरे नाही है ना. पेपर मध्ये तुला एवढी कॉम्पिटिशन आहे आणि या लोकांना तुला मागे टाकायचंय, याच्यासाठी तुला तयार राहायचंय, तयार व्हायचंय. आतापर्यंत तू काय केलं काय नाही, थोडं बहुत केलं, ते गेलं, गंगेला मिळालं. आता तुझ्याजवळ 60 ते 70 दिवस आहे. या दिवसात तू काय करतो हे तुझं भविष्य ठरवणार आहे. बरोबर आहे, या 60 ते 70 दिवसात तू काय करणार आहेस, बरोबर, 60 ते 70 दिवसात तू काय करणार आहेस, हेच 60 ते 70 दिवस तुझं काय करणार आहे रे भाऊ, भविष्य ठरवणार आहे. त्याच्यासाठी काय कर, नसल जागा झाला उठ. पुन्हा एकदा सांगतो
की आता तरी काय कर, कामाला लाग, अभ्यासाला लाग, है ना? काय कर, कामाला लाग, अभ्यासाला लाग रे भाऊ. नाही तर मग म्हणशील धवल सरांनी सांगितलं नाही, इव्हॉल्व करिअर अकॅडमीने सांगितलं नाही, है ना? चला इथपर्यंत ठीक आहे सगळ्यांचं. कॉम्पिटिशन कळली. किती लोकांसोबत आहे तुझी? एका सीट साठी 300 लोक आहेत. 300 लोकांसोबत तुझी कॉम्पिटिशन आहे. तयारी तुझी त्याच लेवलची असायला पाहिजे. त्यात यूपी बिहारवाले तुमच्या उरावर येऊन बसलेलेच आहेत, ऑलरेडी तयार आहेत ते जागा खाण्यासाठी, है ना? तू 1 वर्षापासून तयारी करतो, तो 4 वर्षापासून तयारी करतो. त्याचा जन्मच तयारीसाठी होतो, माहित आहे का? है ना? जे यूपी बिहारचे मुलं आहेत, मेहनत करतात, ते त्यांच्या मेहनतीबद्दल आपण बोलत नाही, आपण सांगत आहोत. तू ज्या तयारीला 1 वर्षापासून सुरुवात करतो, त्या तयारीला तो 4 वर्ष अगोदरच करतो. त्यांचा जन्मच, असं समजा की त्या लोकांचा जन्मच तयारी करण्यासाठी झालेला आहे ना? आणि त्यांना आपल्याला काय करायचं आहे? टक्कर द्यायची आहे. तर त्याच लेवलला उतरावं लागेल ना भाऊ, है ना? लक्षात येत आहे का मला काय सांगायचंय? क्लिअर होत आहे? ठीक आहे, है ना? तर लक्षात घ्या, काय पुन्हा एकदा एक्झाम डेट आलेली आहे रे, आता झोपून चालणार नाही. 17 नोव्हेंबर आहे, एंड ऑफ डिसेंबर पर्यंत तुमची एक्झाम डेट चालेल. क्लिअर आहे का? क्लिअर आहे? पुन्हा एक गोष्ट लक्षात ठेवायची, ग्रुप डी ही लेवल 1 ची एक्झाम आहे. ग्रुप डी लेवल 1 ची आहे, है ना? आता क्लास 4 ला आपण काय म्हणतो? लेवल 1 म्हणतो. उलट चालते ते, राईट, है ना? क्लास 5, क्लास 6, क्लास 6 पर्यंत, क्लास 7 पर्यंत जर असेल तर ते हाय क्लास झाले, आणि 1, 2, 3 ते थोडे चालले मग, है ना? आहे. तर लक्षात घ्या, ग्रुप डी कोणती आहे? लेवल 1 ची एक्झाम आहे. हे झालं. नंतर ग्रुप डी बद्दल आणखी काय आहे? तर पे स्केल जी आहे याची, ग्रुप डी ची जी पे स्केल आहे ती 5200 ते 20200 याच्या दरम्यान आहे. ग्रुप डी ची पे स्केल किती आहे? 5200 ते 20200 पर्यंत. पुन्हा एक गोष्ट लक्षात ठेवा ग्रुप डी बद्दल. आता फॉर्म तर भरलेला आहे, या गोष्टी तुम्हाला माहितच आहे, आणि मी तरी तुम्हाला एकदा कल्पना देऊन देतो. तर काय ग्रेड पे असतो याचा? 1800. ग्रेड पे किती आहे? 1800 आहे. आणि मोस्ट ऑफ हे विसरू नका की आता जर 8वा वेतन आयोग लागला तर मग भरभराट आहे रे भाऊ, है ना? 8वा वेतन आयोग जर सुरू झाला ना तर भरभराट आहे. 50,000च्या वरती पेमेंट जाईल तुम्हाला. त्याच्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे? तयार राहायचं आहे. तर लक्षात घ्या, हे स्केल आहे तुमची, हे त्यांनी जे काही निकष दिलेले आहेत त्याच्यानुसार आहे. सर इन हँड किती येते आम्हाला ते सांगा. आम्हाला हे बाकीच्या गोष्टी नका सांगू. आम्हाला हातात किती रुपयापर्यंत येऊ शकते? तर ओव्हरटाइम वगैरे धरून तुमचं सगळं समजा, तुमचे जे काही अलाउन्सेस वगैरे आहे ना, रेंटल अलाउन्सेस असतात, अलाउन्स असतात, सॉरी, नंतर तुमचं डिनर अलाउन्सेस आहेत, है ना? तर हे जे अलाउन्सेस पकडून तुमचं जाते जवळपास 40 ते 42,000च्या घरात. 40,000 ते 42,000च्या घरात सध्या तरी आहे. आमचा मित्र घेऊन राहिला, आहे ना? तर लक्षात घ्या. आणि 8वे वेतन जर याच्यात हे झालं तर मग तर काही भाऊ विषयच नको पाहू, आहे ना? विषयच तुझा गंभीर होऊन जाईल 8वे वेतन आयोग सुरू झालं की, है ना? मग आता असा चालत होता, नंतर तू असा चालशील, है ना? ठीक आहे. तर लक्षात घे. इथपर्यंत क्लिअर आहे सगळ्यांना? मग ग्रुप डी बाबतीत क्लिअर आहे इथपर्यंत? चला मग मी काय म्हटलं, त्याचा एक्झाम पॅटर्न कसं आहे? एकदम सोपं आहे, इझी आहे. काय रे बाबा? जनरल सायन्स म्हटलं तर तुमचा जो काही सायन्स आहे, विज्ञानाचा भाग आहे, तो सब्जेक्ट झाला. याच्यामध्ये तुम्हाला 3 सब्जेक्ट करावं लागेल. एक लक्षात घ्या, जनरल सायन्स ग्रुप डी चं जे काही सायन्स असतं ते जर तुम्ही केलं एकदा तर तुम्ही युपीएससीचे सायन्स करायचं काम पडणार नाही तुम्हाला. एवढं खतरनाक लेवल असते ग्रुप डी ची, है ना? मी तुम्हाला सोपं आहे, इझी आहे म्हणून तुम्हाला फसवणार नाही, तुम्हाला सारखी गोष्ट सांगणार आहे. ग्रुप डी चं जर सायन्स करत असाल ना तर तुम्ही कोणत्याही कॉम्पिटेटिव्ह एक्झामचं सायन्स तुम्हाला करायची गरज नाहीये म्हणतो. एवढी लेवल खतरनाक असते कोणाची? याची, ग्रुप डी ची. त्याच्यामुळे ग्रुप डी च्या जनरल सायन्स बद्दल मजाकच नको, है ना? तर लक्षात घ्या, हे जर तुम्ही तयार केलं ना तर तुम्हाला दुसऱ्या कोणत्या एक्झाम साठी वेगळं सायन्स करायचं काम पडणार नाही, है ना? मग जनरल सायन्स मध्ये काय काय येते रे बाबा? तर तुमचं इथे बायो, केमिस्ट्री,
बायो केमिस्ट्री आणि काय असते तुमचं फिजिक्स, बायो केमिस्ट्री फिजिक्स. लेवल तीच राहील 10th. सांगायला 10th सांगतात ते 12th पर्यंत जातात. दुसरी गोष्ट एनसीईआरटी फॉलो करायचं, एनसीईआरटी. बाकीचे जे काही तुम्ही रेफरन्स बुक आतापर्यंत फॉलो केले असतील ते तर ठीकच आहे, काही प्रॉब्लेम नाहीये, पण सोबतच हा एनसीईआरटीचा कॉन्सेप्ट क्लिअर करून जाल. एनसीईआरटी वाचूनच जाल, मस्ट आहे. एनसीईआरटी केल्याशिवाय तुम्हाला पर्याय नाही. ही एनसीईआरटी करूनच जायची. 10th बेस आहे, लेवल अपच राहील, लेवल कमी राहणार नाही. त्याच्यामुळे व्यवस्थित करून जायचं. जनरल सायन्स म्हटलं तर बायो केमिस्ट्री फिजिक्स, राईट. किती क्वेश्चन असतील रे भाऊ? एकूण 25 क्वेश्चन विचारले जातील. क्वेश्चनची संख्या काही कमी राहणार नाही, राईट. 20 क्वेश्चन तुमच्या चांगल्या लेवल पर्यंत असेल, है ना. इझी टू मॉडरेट लेवल असेल 20 क्वेश्चन पर्यंत, राईट. आणि जे वरचे 5 आहे ते तुम्हाला गुगली असतील. तर ते 5ही अटेम्प्ट होतात, पण त्याच्यासाठी तेवढा डीपली स्टडी लागतो, ठीक आहे ना. आणि क्वेश्चन किती येतात इथे? 25 क्वेश्चन 25 मार्क्स साठी. नेक्स्ट आहे तुमच्याकडे दुसरा मॅथमॅटिक्स, गणित. ह्याचे 2 असतात, अरिथमॅटिक आणि ऍडव्हान्स. ऍडव्हान्स सोडून चालणार नाही. आता सर ऍडव्हान्स आहे, ऍडव्हान्स आम्हाला येत नाही, मेन्सुरेशन काय आहे, जॉमेट्री काय आहे सर, आहे ना, रेक्टँगल, सर्कल, ट्रायंगल काय सर, आम्हाला ते काढता येत नाही. कारण देत बसू नका, है ना. आता जर कारण द्याल तर पुढे जीवन तुम्हाला हे कारण रिवाइज करेल. तुमची जे लाईफ आहे, तुमचं जे फ्युचर आहे, पुन्हा तुमचं फ्युचर तुम्हाला हेच कारण देत फिरल, है ना. त्याच्यामुळे लक्षात घ्यायचं, ऍडव्हान्स मॅथ, अरिथमॅटिक सगळ्यांनाच येतं, अरिथमॅटिक सगळेच करून जातात, पण आता काय करून जायचं आपल्याला? ऍडव्हान्स करायचं आहे व्यवस्थितरित्या, सगळेच टॉपिक करायचे आहेत. क्लिअर आहे? किती क्वेश्चन असतात रे भाऊ? 25 क्वेश्चन असतात. किती क्वेश्चन असतात? 25 क्वेश्चन. नेक्स्ट आहे जनरल इंटेलिजन्स अँड रिझनिंग, बुद्धिमत्ता, है ना. बुद्धिमत्ता असते तर ते तुम्हाला क्वेश्चन विचारतात 30. आणि नंतर आहे जनरल अवेअरनेस अँड करंट अफेअर्स. त्याच्यामध्ये मग तुमचं गावापासून तर तिकडं 7 समंदर के पार, है ना, सगळ्याच्या सगळं ते क्वेश्चन असतात 20. ते क्वेश्चन किती असतात? 20. टोटल ड्युरेशन किती आहे तुमचा? एक्झाम पिरियड किती आहे? 90 मिनिटं. 90 मिनिटामध्ये तुम्हाला क्वेश्चन किती अटेम्प्ट करावं लागतात? 100. 90 मिनिटात किती क्वेश्चन अटेम्प्ट करावं लागतात? 100, राईट. मोस्ट इम्पॉर्टंट आहे, आणि हा क्वेश्चन तू विचारणारच आहे आता मला, काय की सर निगेटिव्ह मार्किंग आहे का? तर निगेटिव्ह मार्किंग आहे रे भाऊ, निगेटिव्ह मार्किंग आहे. कशी आहे सर? कोणती पद्धत आहे? 1/4 आहे, 1/3 आहे? तर लक्षात घे, एक जर प्रश्न चुकल तुझा तर 0.33 चा तुला काय आहे? ड्यू आहे. म्हणजेच 1/3 ची काय आहे? तुला निगेटिव्ह मार्किंग आहे. 1/3 म्हणजे एक क्वेश्चन जर चुकला तुझा तर तुझा किती मायनस होईल? 0.33 तुझं काय होतील? जे मिळालेले मार्क्स आहेत त्याच्यातून मायनस होतील. त्यामुळं मोस्ट ऑफ टाइम एक लक्षात ठेव, काय ठेवायचं? मला 90 मिनिटांमध्ये 100 अटेम्प्ट नाही करायचे, मला तेवढेच अटेम्प्ट करायचे ज्याची अॅक्युरेसी माझी 100% असेल. समजत आहे का? मला 90 मिनिटांमध्ये 100 क्वेश्चन अटेम्प्ट करायचे का? नाही, मला ते क्वेश्चन अटेम्प्ट करायचे ज्याची माझी अॅक्युरेसीच काय असेल? 100% असेल. बरोबर आहे? क्लिअर आहे इथपर्यंत? म्हणजे सांगायचं तात्पर्य सोप्या भाषेत एवढं की जेवढे येते तेवढेच सॉल्व्ह करून या. जेवढे येते तेवढे सॉल्व्ह करून या. विनाकारांचं अटेम्प्ट वाढवण्यात मजा नाही, ते निगेटिव्ह मध्ये तुम्हाला घेऊन जातील, है ना. आणि मोर अँड मोर जर सॉल्व्ह करायचे असेल तर तुम्हाला त्यासाठी प्रॅक्टिस करावं लागेल. कंटिन्यू हे 2 महिने तुम्ही स्वतःला त्या ग्रुप डी साठी सोपवून द्या. नाही आता कुठेच बाहेर नाही, काय नाही, काहीच नाही, फक्त ग्रुप डी आणि ग्रुप डीचा अभ्यास, ग्रुप डी मॉक द्या, जास्तीत जास्त मॉक द्या. आतापर्यंत आठवड्यातून 1 मॉक देत होते, आता त्याची संख्या वाढवून 3 ते 4 करा. आठवड्यातून 3 ते 4 मॉक पडल्या पाहिजे. अनालिसिस करा, बरोबर आहे? अनालिसिस करा, ते कराल तर तुमचा कधीही काय होईल? फायदा होईल पुढे. आणि लक्षात घ्या,
कॅटेगरीचा सोडून द्या, कोणतीही कॅटेगरी असो, ओपन वाला असो, एससी असो, एसटी असो, ईडब्ल्यूएस असो, कोणीही असो, ओपन वाल्याचा तो वादच नाही, तो नेहमी त्याचं टार्गेटच 100 आउट ऑफ 100 राहते. पण बाकीचे काय असतात जे समजा अदर कॅटेगरीज आहेत ते थोडंसं स्वतःला म्हणजे बांधून ठेवतात की नाही 20 मार्क यांच्यापेक्षा मला कमी असले तरी चालतात, पण तुला इथे बांधून राहायचं नाही. संकुचित विचारच करायचा नाही ना एक्झामला जायच्या पहिले. स्वतःला कशाला आपण कॅटेगरीत समजायचं, स्वतःला ओपनच समजू ना. ओपन समजून पेपर दे ना तू. 100ची तयारी ठेव, तेव्हा कुठे तुला 80 मिळेल. बरोबर आहे. आणि इझिली तू कट ऑफ मध्ये काय होशील, मेरिट राहशील, क्लिअर राहशील. बरोबर. 100चा पेपर आहे, तुझी तयारी 60 मार्काची आहे, तू अटेम्प्ट करून 70 आला आणि त्यातले 20 तुमचे निगेटिव्ह गेले, काय घरी उरणार आहे तुझ्या हाती? काहीच नाही. त्याच्यामुळे लक्षात घे 100 आहे ना, 100चाच अटेम्प्ट झाला पाहिजे अॅक्युरेसी मेंटेन करून, है ना. 90-80 पर्यंत जरी झालं पण अॅक्युरेसी मेंटेन जर असेल तर तुला स्कोर अबोव्ह 75 असला पाहिजे, अबोव्ह 80 म्हण सरळ सरळ, तेव्हा कुठं तुमचं खरं आहे ना. दुसरी गोष्ट हे क्लिअर झालं. हा, मोस्ट ऑफ द स्टुडंटचा इथे प्रॉब्लेम असतो आणि दुसरा प्रॉब्लेम असतो हे इथे जनरल अवेअरनेस, करंट अफेअर्स, जनरल सायन्स या दोन गोष्टीमध्ये प्रॉब्लेम असतो. मॅथमॅटिक्स सगळेच मारतात, सगळेच करतात आजकाल, है ना. युट्यूब मुळे एवढं हे झालेलं आहे, आता ऍडव्हान्स झालेलं आहे सगळं काम, सगळं अवेलेबल आहे. नंतर जनरल इंटेलिजन्स आणि रिझनिंग हे तर काही पाहावं लागत नाही, झोपी ते मारून येते. म्हणजे हे 55 मार्क्स प्रत्येक जण घेऊनच राहिला, समजून राहिलं. हे 55 मार्क्स प्रत्येक जण घेऊन राहिला. तुझी कॉम्पिटिशन कुठे येऊन राहिली, हे 25 आणि हे 20 म्हणजे टोटल 45 मार्क्स वर तुझी काय कॉम्पिटिशन आहे. आता याच्यात तू किती घेतो हे तुझं काय करेल, भविष्य ठरवल. समजून राहिलं? समजलं? ठीक आहे. इथपर्यंत क्लिअर आहे सगळ्यांना, है ना. म्हणजे मग कुठं फोकस करायचंय, हे तर तुझं झालेलंच असेल मी असं समजतो, कारण सगळ्यांचं झालंय तर तुझंही झालेलं व्हायलाच पाहिजे, है ना. शिवाय वेळही भरपूर दिला त्यांनी. आणि आता आपलं घोडं कुठं अडलं, हे इथे जनरल सायन्स मध्ये आणि हे तुझं काय करंट अफेअर्स आणि जनरल अवेअरनेस मध्ये. याच्यावरती तुला जास्त करून फोकस करावं लागेल. पॉइंट्स पहा, है ना. नॅशनल, इंटरनॅशनल, स्टेट लेवल सगळंच करून जायचं, व्यवस्थितरित्या करायचं, व्यवस्थितरित्या एका पद्धती एका वेनी करा. म्हणजे काय होईल, तू व्यवस्थित काय होईल ते एक्झाम तू देऊ म्हणजे क्रॅक करू शकतो. ठीक आहे. सगळ्या गोष्टीचं भान ठेवून क्वेश्चन अटेम्प्ट करायचे. दुसरी गोष्ट है ना. ठीक आहे. इथपर्यंत हे सगळं क्लिअर आहे सगळ्यांना, सगळं क्लिअर आहे. मग एक लक्षात घ्या, ज्या पद्धतीनं तुम्हाला काय केलेलं आहे रेल्वेनी ग्रुप डे ची ही जी काय एक्झाम डेट डिक्लेअर केली त्यांनी अचानकपणे केलेली आहे, म्हणजे तुमच्यासाठी ते सरप्राईजच होतं. बरोबर आहे. आपला व्हिडिओ लेट येत आहे त्याच्यामुळे ते सरप्राईज राहिलं नाही, कारण ऑलरेडी आता तुम्हाला माहिती झालेलं आहे की ग्रुप डी ची डेट आलेली आहे म्हणून, है ना. मला म्हणायचं एवढंच आहे, सांगायचं एवढंच आहे की ज्याप्रमाणे आरआरबी रेल्वेने तुम्हाला काय दिलं, सरप्राईज दिलं अचानकपणे, त्याचप्रमाणे मला एवढंच सांगायचं की जी इव्हॉल्व करिअर अकॅडमी आहे, तुम्हाला मॅथ्स आणि रिझनिंग याची जी काय प्रॅक्टिस आहे, फुल प्रॅक्टिस, मॅथ्स आणि रिझनिंगचे फुल प्रॅक्टिस सेट तुम्हाला आपण काय करू, प्रोव्हाइड करू. 30 असे प्रॅक्टिस सेट प्रोव्हाइड करतो तुम्हाला मॅथ आणि रिझनिंगचे, है ना. मॅथ्स, रिझनिंग आणि जनरल सायन्स, मॅथ, रिझनिंग आणि जनरल सायन्स हे 3 सब्जेक्ट, मॅथ, रिझनिंग आणि जनरल सायन्स, है ना. बाकी हे करंट वगैरे तुम्ही तुमच्या बेसिसवर करून घ्या. क्लिअर आहे, है ना. आपल्याकडे सध्या आपण एवढंच प्रोव्हाइड करू शकतो, मॅथ्स, जनरल सायन्स आणि रिझनिंग. ठीक आहे, है ना. तर 30 प्रत्येकाचे तुम्हाला काय मिळतील, 30 सेट मिळतील आणि 30 असे क्वेश्चन असतील ते त्याच्यातला एक म्हणजे क्वेश्चन तुम्हाला फसणार म्हणजे फसणार, हे गॅरंटीड आहे. गॅरंटीड 30 सेट देणार आहे. बरोबर. प्रत्येकाचा म्हणजे 60 दिवस आहेत आपल्याकडे. या 60 दिवसात तुम्हाला या 3 सब्जेक्टचे असे सेट प्रोव्हाइड करतो, प्रत्येकी 30, है ना. म्हणजे 90 सेट झाले तुम्हाला. हे असे 90 सेट राहतील. ह्याच्यातले क्वेश्चन तुम्हाला कुठेच जाणार नाही, त्यामुळं हे क्वेश्चन करूनच जा, पर्याय नाही, है ना. एक्सपेक्टेड क्वेश्चन असेल, त्याच्यामध्ये PYQ चा रेफरन्स घेऊन बनवलेले असतील, है ना. तर लक्षात घ्या, हे तुम्हाला ते आपण तेवढं करू शकतो आणि तेवढं करू आपण. बरोबर. 1-2 दिवसात, उद्या किंवा परवापासून मी तुम्हाला ते सेट प्रोव्हाइड करू. त्याच्यामध्ये मॅथ्सचा मिळाल्यानंतर 1 दिवस तुम्हाला सायन्सचा मिळेल, सायन्सचा मिळाल्यानंतर काय होईल, रिझनिंगचा मिळेल. बरोबर आहे. नंतर बाकी जे काही असते जनरल अवेअरनेस वगैरे ते तुम्ही तुमच्या बेसिसवर
करून घ्यायचं. इथपर्यंत क्लिअर आहे का? हे नोटिफिकेशन समजलं का? क्लिअर आहे इथपर्यंत? हा, दुसरी गोष्ट लक्षात ठेवायची की सर कोर्टात केस पेंडिंग आहे, केस क्लिअर झालेली नाहीये, मग सर इथे डेट यांनी डिक्लेअर केली आहे, तर पहिले तर स्वतःला विचारायचं की तू कोणत्या बेसिसवर फॉर्म भरलेला आहे. मग तुझं जर उत्तर असेल की मी 10वीच्या बेसिसवर फॉर्म भरलेला आहे, तर मग तुला ITI वाल्यांचं काही घेणं देणं आहे का? नाही. शिवाय ITI वाल्यांनी सुद्धा 10वीच्या बेसिसवर फॉर्म भरलाच असं आहे ना, तर त्यांनी सुद्धा जास्त त्या कोर्टाच्या केसकडे हे न करता सरळ सरळ आता 2 महिने राहिलेले, 2 महिने अभ्यासावर कॉन्सन्ट्रेट करा. ते केस पेंडिंग होईल ते होईल, नाही होईल ते नाही होईल, ते तेव्हा पाहू 2 महिन्यानंतर, ज्यावेळेस तुमची डेट येईल त्यावेळेस. त्याच्यानंतर ते त्यांनी आता तर डिक्लेअर केलंय ना की 2 महिन्यात आम्ही तुमची एक्झाम घेऊ म्हणून, है ना. तर त्याच्यामुळे केसचा वगैरे काही फरक पडणार नाही. तुमच्याकडे ही डेट आलेली आहे, या डेटसाठी फक्त तुम्हाला काय करायचं आहे, तयार राहायचं आहे. ठीक आहे. व्हिडिओ खूप मोठा होत आहे ना, त्याच्यामुळे आता जास्त वेळ घालवण्यात काही अर्थ नाहीये. इथे आपण काय करू, थांबू. ठीक आहे. ओके, थँक्यू.